चला तर मंडळी, आज आपण महाशिवरात्रीसाठी कमळामधील शिवलिंग याची रांगोळी मस्त अशी सुंदर काढूया. सर्वात आधी मी हे कमळ काढून घेतले. त्यात कलर कॉम्बिनेशन पहा, मी लाल कलरने असे कमळ काढून घेतले आणि त्याच्यात गुलाबी कलर भरलेला आहे. खूप सुंदर असं आपले कमळ दिसत आहे. ही रांगोळी संपूर्ण काढलेली वगैरे मी त्याचा व्हिडिओ बनवलेला होता, पण तो माझ्याकडून डिलीट झाला. त्यामुळे पूर्ण झाल्यानंतर दाखवते किती सुंदर असे दिसत आहे. मी नंतर परत बनवला हा व्हिडिओ. पाहू शकता आपले कमळ किती सुंदर असे दिसत आहे. आता खाली मी हे पानं काढत आहे. कमळाला छान अशी पानं काढूया. त्यात पण कलर कॉम्बिनेशन खूप छान केले. डार्क हिरव्या कलरने पानं काढून घेतली, मध्ये पोपटी कलर भरला आणि वरून थोडासा आणखीन डार्क हिरवा कलर टाकला. कडेने मी असे रुद्राक्षाची माळ अशी बनवलेली आहे गोल राऊंड करून, आणि मध्ये मी निळा कलर भरलेला आहे, डार्क निळा. ही शिवलिंग काढलेला आहे, वरती त्रिशूल काढलेला आहे. आणि आता बेलाची सुंदर पानं तिन्ही बाजूनी काढून घेऊ आणि थोडी फुलं पण काढू. आता इथं मी दोन असे पांढऱ्या कलरचे टिपके दिलेले आहेत, मोठे टिपके देऊन घेतले आणि त्याचेच फूल बनवले. पाहू शकता चमच्याच्या साहाय्याने मी फूल असे बनवलेले आहे. त्यात मध्ये असा थोडासा पिवळा कलर टाकलेला आहे. आणि आत लाल कलरचा टिपका दिलेला आहे. पाहू शकता फूल किती सुंदर दिसत आहे, अगदी चाफ्याचं फूल असल्यासारखे. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. पहा पूर्ण रांगोळी झाल्यावर किती सुंदर अशी दिसत होती रांगोळी, खूपच छान दिसत होती. नंतर मी पूजा वगैरे करून घेतली. अशी पूजेची थाळी तयार केली, फुलं वगैरे वाहिले, हळद कुंकू आधी वाहिले, नंतर अक्षता टाकल्या, नंतर मग फुलं वाहिली आणि हे दूध वगैरे, दुधाचा गडवा मी तिथेच ठेवलेला होता. रांगोळी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. सर्वांनी एक एक लाईक नक्की करा. नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुन्हा अशा छान छान रांगोळी घेऊन.